LPG घेऊन येणारी 2 भारतीय जहाजं लवकरच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतात दाखल होणार। ग्रीन साध्वी आणि ग्रीन अशा या दोन्ही जहाजांवर एकूण 60,000 टनपेक्षा अधिकचा गॅस असल्याची माहिती। इराण आणि फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा। अमेरिकेकडून पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याची धमकी म्हणजे युद्ध गुन्हा। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांचं वक्तव्य। अमेरिकेने हल्ला केल्यास व्यापक प्रत्युत्तर देऊ, अराघची यांचा अमेरिकेला इशारा। इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविराम आज होण्याची शक्यता कमी। मध्यस्थांकडून मात्र युद्धविराम करण्याचे प्रयत्न सुरू। काही मुद्द्यांवर अजूनही एकमत झालं नसल्याची माहिती। अशोक खरातच्या विरोधात परभणीच्या सेलूमध्ये आंदोलन। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जोरदार निदर्शनं। खरातच्या संपर्कात असलेल्या सर्व 39 आमदारांवर कारवाईची मागणी। अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सुरळीत पार पडण्यासाठी गरुड मंडपची उंची वाढणार। गरुड मंडपची उंची 8 इंचांनी वाढवण्याचा प्रस्ताव। गरुड मंडपाचं 2024 पासून सुरू आहे काम। ऑक्टोबर 2026 मध्ये नूतनीकरणाचं काम पूर्ण करण्याचं नियोजन। बीडच्या अंबाजोगाईमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या। स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय विद्यालयामध्ये शिकत होता विद्यार्थी। आत्महत्येपूर्वी भावाला पाठवला मोबाईलचा पासवर्ड। मंदार दाभाडे असं विद्यार्थ्याचं नाव। पश्चिम रेल्वेसाठी आता डहाणू ते विरार दरम्यान पहिल्यांदा 15 डब्यांची लोकल धावणार। विरारमधील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचं काम पूर्ण। यापूर्वी चर्चगेट ते विरार दरम्यान 15 डब्याच्या लोकल धावत होत्या। कुर्ल्यामध्ये मनराज प्रतिष्ठानतर्फे मुंबई ठाण्यातल्या 1000 आशा सेविकांचा सन्मान। मा शिला क्लिनिकचा 4था वर्धापन दिन। सोहळ्याला अनुप जलोटा, सोमा घोष, दैवता पाटील, संगीतकार दिलीप सेन आणि उन्नती जगदाळेंसह मान्यवर उपस्थित। पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर विविधरंगी फुलांनी सजलं। लाडक्या बाप्पाचं फुलांमध्ये सजलेलं रूप पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी। लिली, झेंडू, जास्वंद, गुलाब यासारख्या 51 लाख फुलांनी मंदिरातील गाभाऱ्यासह सभामंडपामध्ये आकर्षक सजावट। भारतामध्ये धुरंधर द रिव्हेंज सर्वात वेगानं 1000 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन करणारा पहिला सिनेमा। चित्रपटाचं वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन केवळ 18 दिवसांमध्ये 1622 कोटी रुपयांच्या पुढे गेल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।